हजारों साल ये हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू दादाजी, हैप्पी बर्थडे टू यू। कार्यक्रम आमच्या पूर्ण परिवाराला एक आगळा वेगळा दिशेनं घेऊन जाणारा हा कार्यक्रम, सर्वांच्या भावना इथपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आणि या मागच्या 85 वर्षाच्या आयुष्यामध्ये आमच्या काकांनी काय काय केलं आणि काय काय नाही याचा उहापोह सर्वांनीच केला। तर अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून आज इथपर्यंत येण्याचं हे जे धाडस येण्याचा हा झालेला आहे तो काकांच्याकडून झालेला जो आमचा प्रयत्न आहे त्याच्याबद्दल आम्ही किती जरी त्यांचे आभार मानले तर हे कमीच होणार आहेत। असं म्हणलं जातंय की आई आणि वडिलांच्या पायामध्ये आपण आपल्या कातड्याची चप्पल जरी घातली तरी सुद्धा ती कमीच आहे। असं हे आमचं दैवत आज या आपल्या सर्वांच्या समोर हे माझं दैवत इथं उभं आहे। परिस्थितीला प्रत्येकाने कशा पद्धतीनं त्याला वळण द्यायचं हे आमच्या काकांनी आम्हाला अतिशय सुंदररित्या दिलेलं हे एक उदाहरण आहे। मुरुम शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले मिनियार कुटुंब म्हणजे मुरुम शहराच्या उद्योग क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध परिवार होय। याच कुटुंबातील श्यामसुंदर मिनियार हे संपूर्ण परिवाराचे आधारवाड होय। यांच्या आधाराच्या सावलीत संपूर्ण मिनियार परिवार हा विविध क्षेत्रात आज दिमाखात कार्यरत आहे। मुरुम शहरातील श्यामसुंदर मिनियार यांनी आपल्या कुटुंबाची प्रगतीपथाची वाटचाल करत असताना सर्वप्रथम शेती ही पारंपरिक पद्धतीने सुरू असताना त्याला बाजूला सारून आधुनिक पद्धतीची कास धरून व्यवसायाच्या दृष्टीने पाहून त्याला सुरुवात केली। त्यानंतर उत्तम शेतीसोबतच फर्टिलायझर्स म्हणजेच खते, बी बियाणे विक्रीचे दुकान यासह मुरुम शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आडत दुकान सुरू करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहिले। त्यात श्यामसुंदर मिनियार यांचा 16 नोव्हेंबर शनिवार रोजी 85वा जन्मदिन सोहळा मुरुम शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता। याच अनुषंगाने विचार मंचावर श्यामसुंदर मिनियार, त्यांच्या पत्नी लीलाबाई मिनियार हे सोबत उपस्थित होते। यांचा सन्मान सोहळा शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच त्यांच्या परिवारातील नातेवाईक असा एकंदरीत सर्वांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला। श्यामसुंदर मिनियार यांना असलेली 2 मुले संजय मिनियार व अशोक मिनियार तसेच त्यांची मुलगी सुजाता मानधने हे सर्व स्वतःच्या क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत। या सुंदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्यांची नात अंकिता मिनियार यांनी जीवन परिचय देऊन कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलगी सुजाता मानधने, जावई वासुदेव मानधने, पुतणे श्रीकांत मिनियार, जिवलग मित्र डॉक्टर राधाकिशन डागा, माहेश्वरी समाज संघटनेचे माजी राज्याध्यक्ष श्रीकृष्ण भन्साळी, डॉक्टर रुपाली गिंदोडिया, पूजा मिनियार, मुलगा अशोक मिनियार, बालकिशन दिवानी व प्रेमा बलदेवा यांनी श्यामसुंदर मिनियार यांच्याबद्दल एकंदरीत संपूर्ण वाटचालीबाबत इत्थंभूत माहिती देऊन उपस्थितांना दिली। या कार्यक्रमासाठी मुरुम शहरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय या कार्यक्रमासाठी मिनियार परिवारातील तसेच सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत आमची आलेली एक पिढी आता ही रिटायर होते आणि आमचे काका जे आजही मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याच जोमानं काम करतायत। नुसतं कामच करतायत असं नाही, तर मला वाटतं ते आमच्या सगळ्यांचे आयडॉल आहेत, ते आमच्या सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे आमचे आदर्श आहेत। दादाजी खूब बटोर रहे थे माँ बाप का दुलार,
थोड़े से जिद्दी और काम करने में थे होशियार, तत्पर थे हिसाब और किताब करने को तैयार। जहाँ वो बड़े हो रहे थे, बढ़ रही थी जिम्मेदारियाँ, सुनने में आया कि उनकी हो रही थी शादियाँ। जल्दी ही होने वाले थे उनके हाथ पीला, और देखते ही बन गई जोड़ी उनकी शाम लीला।